Huh. Today we will learn similarity of right angle triangle. बघा आज आपण राईट अँगल ट्रायंगलची सिमिलॅरिटी कशी असते आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये स्टडी केला सिमिलॅरिटी म्हणजे काय. आता सेकंड चॅप्टर आहे पायथागोरस थेरम आणि पायथागोरस थेरम युज्ड इन राईट अँगल ट्रायंगल. आता ह्या राईट अँगल ट्रायंगलची सिमिलॅरिटी काय असते ते नीट समजून घ्या. पहा हे स्टेटमेंट मी लिहिले पण त्याच्या अगोदर फिगरच्या साहाय्याने नीट समजून घ्या म्हणजे क्लिअर होईल. कारण ती एक प्रॉपर्टी आहे तो एक थेरम आहे. हा राईट अँगल ट्रायंगल आहे मुलांना. पहा इथे दिसतोय आपल्याला. मी आता एक राईट अँगल ट्रायंगल काढतो कोणताही. Suppose ABC is a right angle triangle with B is equal to 90 degree. आता याच्यात एकच ट्रायंगल आहे. सिमिलॅरिटी म्हणजे कमीत कमी दोन ट्रायंगलची सिमिलॅरिटी असते. आपल्याला माहिती आहे दोन ट्रायंगल्स आर सिमिलर टू इच अदर म्हणतो आपण वेगवेगळ्या टेस्ट नुसार. आता इथे या ठिकाणी आपल्याला स्टेटमेंट पाहिलं की लक्षात येईल इन अ राईट अँगल ट्रायंगल. इन अ राईट अँगल ट्रायंगल इफ द altitude means height or perpendicular. Altitude is drawn to the hypotenuse. AC is the hypotenuse. आता या अल्टिट्यूड हायपोटेनियस वर अल्टिट्यूड काढायची म्हणजे अपोजिट पॉइंट बी आहे. बी वरनं असं हा परपेंडिक्युलर काढावा लागेल. पहा आपण हा परपेंडिक्युलर मी आता परफेक्ट काढून घेतोय. पहा अंदाजे काढला तरी चालतो. हा परपेंडिक्युलर म्हणजे इथं 90चा अँगल होणार आणि सपोज BD इज द परपेंडिक्युलर ऑर अल्टिट्यूड ऑन हायपोटेनियस. अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोटेनियस. पहा हा अल्टिट्यूड काढला हायपोटेनियस वर. देन तर काय होईल देन नंतरचा पार्ट हा प्रूव्ह करतो आपण. देन द टू ट्रायंगल्स दोन ट्रायंगल तयार झाले दिसतंय तुम्हाला ADB अँड सेकंड इज BDC. जो ओरिजिनल ट्रायंगल होता त्याचे दोन ट्रायंगल्स तयार झालेत मुलांना. प्रॉपर्टी एकदम सिंपल आहे फक्त व्यवस्थित समजून घ्यायची. नुसतं पाठांतर नकोय आपल्याला. दोन ट्रायंगल्स तयार झालेत सिमिलर टू द ओरिजिनल ट्रायंगल्स. हे दोन्ही ट्रायंगल्स ABC या ओरिजिनल ट्रायंगल्सशी सिमिलर असतात. अँड टू इच अदर आणि एकमेकांशी सिमिलर असतात. म्हणजे या ठिकाणी तयार झालेले तिन्ही ट्रायंगल एकमेकांशी सिमिलर होणार. म्हणजे ट्रायंगल ADB similar to triangle ABC, triangle BDC similar to triangle ABC and triangle ADB similar to triangle BDC. याचाच अर्थ सर्वच ट्रायंगल म्हणजे तिन्हीच्या तिन्ही एकमेकांशी सिमिलर असतात. म्हणजे ट्रायंगल ADB सिमिलर टू ट्रायंगल BDC सिमिलर टू ट्रायंगल ABC असं स्टेटमेंट आपल्याला एकत्र घेता येईल. याला म्हणतात सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. आता याच्यामध्ये गिव्हन जर लिहायचं झालं तर इफ नंतरचा पार्ट गिव्हन मध्ये येतो. इन राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल कोणता आहे ट्रायंगल ABC इज राईट अँगल ट्रायंगल. किंवा आपण असं लिहू शकतो इन ट्रायंगल ABC अँगल ABC इज 90 डिग्री. याचा अर्थ तो राईट अँगल ट्रायंगल झाला. स्टेटमेंट लिहायची गरज नाही. एक अँगल 90चा असेल तर तो राईट अँगल ट्रायंगल होतोच. अल्टिट्यूड इज ड्रॉन. देनच्या अगोदरचा सगळा भाग आपला गिव्हन मध्ये येणार आहे. मग सेगमेंट BD हा अल्टिट्यूड आहे पहा म्हणजेच परपेंडिक्युलर आहे. सेगमेंट BD परपेंडिक्युलर टू हायपोटेनियस. हायपोलिनियस म्हणजेच हायपोटेनियस. कोणता हायपोटेनियस AC. हा गिव्हन पार्ट आहे मुलांना. देन नंतरचा पार्ट टू ट्रायंगल्स फॉर्म सिमिलर टू द ओरिजिनल ट्रायंगल. म्हणजे दोन ट्रायंगल तयार झाले ते प्रूव्ह करावं लागेल आपल्याला. म्हणजे टू प्रूव्ह मध्ये काय काय येणार आहे पहा. टू प्रूव्ह मध्ये पहिलं तीन स्टेटमेंट येतील. म्हणजे तयार झालेला हा ADB ट्रायंगल ADB सिमिलर टू ओरिजिनल ट्रायंगल म्हणजे ट्रायंगल ABC आहे पहा मुलांनो नीट लक्षात घ्या. आता लिहिताना हे 1 to 1 करस्पॉन्डन्स लिहिलेत का तर ट्रायंगल ABC मध्ये A आणि ADB मध्ये पण A कॉमन आहे म्हणजे A करस्पॉन्डन्स टू A आला. त्यानंतर ADB मधला D90
डी 2 नंबरला, एबीसी मधला B90 बी 2 नंबरला, आणि राहिलेलं तिसरं लेटर बी आणि सी. त्यामुळे 1 to 1 करस्पॉन्डन्स नीट लिहिले गेले पाहिजे ट्रायंगल. त्याच्यानंतर सेकंड पार्ट हाच दुसरा बीडीसी, ट्रायंगल बीडीसी सिमिलर टू ट्रायंगल एबीसी. हे प्रत्येक तयार झालेले दोन ट्रायंगल आहेत ते ओरिजिनल ट्रायंगलशी आणि एकमेकांशी अँड टू इच अदर. मग थर्ड पार्ट एक येणार मुलांना याच्यामध्ये, तोही प्रूव्ह करावा लागेल. तो थर्ड मीन्स ट्रायंगल एडीबी सिमिलर टू ट्रायंगल बीडीसी. ट्रायंगल एडीबी हा थर्ड पार्ट प्रूव्ह करावा लागेल. एडीबी बघायचं का असं जाऊन लक्ष दे. ट्रायंगल एडीबी सिमिलर टू ट्रायंगल बीडीसी याला म्हणतात सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. परत लक्षात घ्या, एखादा राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेनियस वर जर परपेंडिक्युलर काढला, ग्रेट तिन्ही ट्रायंगल एकमेकांशी सिमिलर असतात. आता हे पहिले दोन पार्ट प्रूव्ह केले की थर्ड ऑटोमॅटिक प्रूव्ह होणार आहे का? तर आपल्याला माहिती आहे इथं एबीसी ट्रायंगल कॉमन आले आणि इथं मात्र एडीबी बीडीसी वेगवेगळे आले. आपल्याला ही प्रॉपर्टी माहिती पहा, फर्स्ट इज सिमिलर टू सेकंड, सेकंड इज सिमिलर टू थर्ड, देन फर्स्ट अँड थर्ड आर सिमिलर. ही प्रॉपर्टी पाहायला जर फर्स्ट समजलं तुम्ही, फर्स्ट ट्रायंगल फर्स्ट सिमिलर टू सेकंड, आपल्याला हा सेकंड घ्यावा लागेल पहा, हा सेकंड म्हणूया. फर्स्ट हा फर्स्ट घेऊया याच बाजूचा, फर्स्ट सिमिलर टू सेकंड, हा सेकंड इथं रिपीट झालाय. फर्स्ट सिमिलर टू सेकंड, सेकंड सिमिलर टू थर्ड, देन फर्स्ट इज सिमिलर टू थर्ड. म्हणजे हे दोन प्रूव्ह केलं की ऑटोमॅटिक तिसरं प्रूव्ह होणार आहे. मग आता याचं प्रूफ कसं द्यायचं नीट लक्ष द्या. प्रूफ देताना तुम्हाला टेस्ट वगैरे माहीत झालेले आहेत सिमिलॅरिटीच्या, त्या टेस्टचा यूज करायचा आणि आपल्याला हा करण्यासाठी पहिला पार्ट प्रूव्ह करताना जो सिमिलर दोन ट्रायंगल दाखवायचे, ते दोन ट्रायंगल कोणते आहेत पहिल्यांदा घ्यायचे. म्हणजे इन ट्रायंगल एडीबी अँड सेकंड ट्रायंगल इज एबीसी. हे दोन ट्रायंगल पहिले सिमिलर दाखवता येतील. आत्ताच सांगितलं दोन्ही मध्ये कॉमन आहे, एबीसी मधला ए आणि दुसरा एडीबी मधला ए कॉमन आहे. शिवाय दोन्ही मध्ये 90 डिग्रीचे, एडीबी मधला डी आणि एबीसी मधला बी, दोन करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट झाले की ट्रायंगल सिमिलर होतात. आपला फर्स्ट चॅप्टर होता. मग कोणकोणते अँगल पहा. अँगल आता एडीबीचा अँगल घेताना तो कोणता येणार? एडीबी मध्ये 3 लेटरने वापरला तर तो बी, किंवा सिंगल लेटर लिहिलं तरी चालेल. ए हा सेपरेट अँगल आहे. जर गोंधळ होत नसेल तर सिंगल अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ए चालेल, नसेल तर 3 लेटर लिहा. अँगल बी ए डी इज कॉन्ग्रुएंट टू, बर का कॉन्ग्रुएंट लिहितोय, सिमिलर नाही, अँगल आहेत ते. कॉन्ग्रुएंट टू अँगल बी ए सी, कारण का कॉमन अँगल्स, कॉमन अँगल्स दोन्ही ट्रायंगल मध्ये. फक्त साइड वाढवल्याने अँगल नाही चेंज होत मुलांनो. बघा बीएडी बीएसी अँगल तोच राहिला म्हणून ते इक्वल आले. आता सेकंड हा डी जवळ 90 आहे, तसा बी जवळ, म्हणजे अँगल ए डी बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एबीसी इच 90 डिग्री. आपणच अल्टिट्यूड काढलाय, गिव्हन पार्ट येतो. अल्टिट्यूड म्हणजे हाईट, हाईट म्हणजेच परपेंडिक्युलर, म्हणून तो 90 डिग्रीचा अँगल तयार झालेला आहे त्या ठिकाणी. हे नीट लक्षात घ्यायचंय. आणि त्याच्यानंतर आता हे दोन अँगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर ट्रायंगल सिमिलर होतात. ट्रायंगल एडीबी सिमिलर टू ट्रायंगल एबीसी. कोणती टेस्ट म्हणतात बोला बरं, काय नाव आहे टेस्टचं? ए टेस्ट. गुड, ए टेस्ट. झाला एक पार्ट आपला प्रूव्ह झाला पहा. आता सेकंड पार्ट तुम्हाला सांगता येईल. कोण सांगेल बरं मला?
पहिल्यांदा हे दोन ट्रायंगल घ्यायचे. कोणते? ट्रायंगल BDC अँड ट्रायंगल ABC. आता फर्स्ट पार्ट कंप्लीट झाला, त्याला इक्वेशन 1 दिले मी. आता याच्यामध्ये BDC मध्ये बघा, BDC आणि ओरिजिनल ट्रायंगल आहे ABC. दोन्ही मध्ये C कॉमन येतोय मुलांनो, येते का लक्षात? C कॉमन येतोय म्हणजे अँगल BCD is congruent to angle ACB. परत या ठिकाणी कॉमन अँगल्स आहेत. कॉमन अँगल्स दोन्ही मध्ये कॉमन अँगल C आहे, हा छोटा ट्रायंगल आणि ओरिजिनल ट्रायंगल. आणि दोन्ही मध्ये 90चा आहे. BDC मधला 90 आणि ABC मधला हा 90. म्हणजे अँगल BDC is congruent to angle ABC each 90 degree. बस दोन अँगल कॉन्ग्रंट आले की ट्रायंगल सिमिलर होतात. ही दोन ट्रायंगल BDC सिमिलर टू ट्रायंगल ABC. परत तीच टेस्ट रिपीट झाली, A टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. सपोज दिस इज नंबर 2. झालं, पहिलं प्रूव्ह झालं, दुसरं प्रूव्ह झालं. आणि फ्रॉम 1 and 2 आता सांगितलं मी, त्या ठिकाणी ABC सिमिलर टू ADB, इथं पण ABC सिमिलर टू BDC, म्हणून BDC सिमिलर टू ADB सिमिलर टू BDC येणार. म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे काय, फर्स्ट सिमिलर टू सेकंड हा फर्स्ट म्हणलाय ट्रायंगल, हा सेकंड म्हणलाय, परत इथे सेकंड आला. फर्स्ट सिमिलर टू सेकंड सिमिलर टू थर्ड, then first is similar to third. Therefore शेवटचं ADB similar to third म्हणजे हा ट्रायंगल BDC from first and second हे रिझन द्यायचं. बघा किती सोपा थेरम आहे, व्यवस्थित लिहून घ्या. आणि मग लिहिताना काय शंका आल्या तर बघा, कारण पायथागोरस थेरम याच्यावरच आहे, जॉमेट्रिक मीन थेरम याच्यावरच आहे. घ्या आता लिहून घ्या आणि शंका लिहिल्यानंतर विचारा काय येत असतील तर. बघा जॉमेट्रिक मीन इन 9th स्टँडर्ड वी नो दॅट इफ ABC are in continued proportion then B square is equal to A into C. Then B is called the geometric mean of A and C. असं तुम्हाला नववीला झालं होतं पहा. ABC हे कंटिन्यूड प्रपोर्शन मध्ये असतात, म्हणजेच B स्क्वेअर इज इक्वल टू AC येतात. म्हणजे याचं मिनिंग असं येतं, अगोदर A अपॉन B इज इक्वल टू B अपॉन C, त्याला कंटिन्यूड प्रपोर्शन म्हणतात. आणि मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, B इंटू B स्क्वेअर इज इक्वल टू A इंटू C, म्हणजे 3 नंबर असतील ABC. तर B हा जॉमेट्रिक मीन असतो, म्हणजेच काय असतो तो स्क्वेअर असतो. कशाचा? या उरलेल्या 2 नंबरच्या प्रॉडक्टचा. म्हणजे या B चा स्क्वेअर आणि या 2 नंबरचा प्रॉडक्ट सेम येतो, म्हणून B हा जॉमेट्रिक मीन असतो. आता आपल्याला तो जॉमेट्रिक मीन थेरम आपल्याला जॉमेट्री मध्ये किंवा मॅथ्स पेपर 2 मध्ये पाहायचा आहे. पहा इथं स्टेटमेंट पहा, म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. इन अ राईट अँगल ट्रायंगल द परपेंडिक्युलर सेगमेंट. आता राईट अँगल ट्रायंगल ABC तीच फिगर घेतली पहिल्या थेरमची, सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगलचीच. इन अ राईट अँगल ट्रायंगल द परपेंडिक्युलर सेगमेंट, हा परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेनियस. बघा हा परपेंडिक्युलर सेगमेंट आहे हायपोटेनियस वर फ्रॉम अपोजिट व्हर्टेक्स. आता हायपोटेनियस वर काढताना अपोजिट व्हर्टेक्स वरनच परपेंडिक्युलर येणार आहे, काय वेगळा येणार नाहीये. AC वर परपेंडिक्युलर काढायचा म्हणजे अपोजिट व्हर्टेक्स B वरनच येणार आहे. फ्रॉम अपोजिट व्हर्टेक्स इज जॉमेट्रिक मीन, म्हणजे हा जो सेगमेंट येतो ना परपेंडिक्युलर काढलेला BD, हा जॉमेट्रिक मीन असतो, म्हणजे त्याचा स्क्वेअर होणार BD स्क्वेअर. हा कशाचा जॉमेट्रिक मीन असतो? जॉमेट्रिक मीन तो स्क्वेअर होतो. इज मीन geometric mean of the segments into which hypotenuse is divided. हायपोटेनियस डिवाइड झाला
डी पॉइंट मुळे एडी आणि डीसी, तर त्याचा तो जॉमेट्रिक मीन असतो. म्हणजे बीडी स्क्वेअर इज इक्वल टू एडी इंटू डीसी. हे आता आपल्याला प्रूव्ह करायचंय आणि नंतर ते एक ऍप्लिकेशन म्हणून लक्षात ठेवायचंय. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल हा जो राईट अँगल ट्रायंगल मध्ये टी तयार झालेला आहे त्याच्यावर तो जॉमेट्रिक मीन थेरम अप्लाय करायचा, एवढंच लक्षात ठेवायचंय. जॉमेट्रिक मीन थेरम कुठेही वापरू नका, राईट अँगल ट्रायंगल असला पाहिजे. राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेनियस वर परपेंडिक्युलर काढलेला असला पाहिजे. मग जो परपेंडिक्युलर काढलाय त्याचा स्क्वेअर आणि परपेंडिक्युलर हायपोटेनियसला जिथे इंटरसेक्ट झालाय त्या दोन सेगमेंटचा प्रॉडक्ट एडी इंटू डीसी, याला म्हणतात जॉमेट्रिक मीन थेरम. आता याचं प्रूफ अगदी सोपं आहे पहा. 1-2 मिनिटात प्रूफ कम्प्लीट होईल आणि नंतर मग तुम्ही ते किती समजलंय काय लिहून घ्या नंतर. आता याच्यामध्ये गिव्हन मध्ये आपल्याला असं दिलेलं आहे, हाच पार्ट आहे गिव्हन मधला. राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणजे इन ट्रायंगल एबीसी, एबीसी इज 90 डिग्री आणि बीडी परपेंडिक्युलर टू एसी, परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेनियस फ्रॉम अपोजिट व्हर्टेक्स. आता इज म्हणजे साधेन नंतरचा पार्ट आहे, तो प्रूव्ह करायचा आहे. म्हणजे टू प्रूव्ह मध्ये काय येणार आहे ते लिहितो मी. टू प्रूव्ह तो जॉमेट्रिक मीन होतो, हा परपेंडिक्युलर सेगमेंट हा जॉमेट्रिक मीन म्हणजेच बीडी स्क्वेअर. कशाचा? तर हे जे दोन सेगमेंट तयार होतात त्यांचा, म्हणजे एडी इंटू डीसी. आता याचं प्रूफ कसं द्यायचंय पहा मुलांना. हे प्रूफ देताना आता आपण सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल शिकलोय, ते परत प्रूव्ह नाही करत बसायचं. हा ट्रायंगल याच्याशी कसा सिमिलर आहे किंवा ओरिजिनल ट्रायंगलशी कसा सिमिलर आहे डायरेक्ट लिहायचं. आता गिव्हन पार्ट काय त्याच्यावर, म्हणजे आपल्याला असं दिलंय इन ट्रायंगल एबीसी, अँगल एबीसी इज 90 डिग्री, म्हणजे तो राईट अँगल ट्रायंगल असलाच पाहिजे तरच सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल तयार होईल. आणि सेगमेंट बीडी परपेंडिक्युलर टू हायपोटेनियस एसी, हा गिव्हन पार्ट आहे. आपण मनाने काय लिहित नाही, स्टेटमेंट वरनं फिगर काढली मग गिव्हन लिहिलंय. आता हे जर एवढं माहित असेल, राईट अँगल ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल वर हायपोटेनियस वर परपेंडिक्युलर काढलाय, मग सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल म्हणजे तिन्ही ट्रायंगल एकमेकांशी सिमिलर होतात. आपल्याला दोनच ट्रायंगलची गरज आहे, एडीबी सिमिलर टू बीडीसी, एवढंच लिहायचंय. देअरफॉर ट्रायंगल बघा एडीबी सिमिलर टू ट्रायंगल बीडीसी, का तर त्याला म्हणायचं सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. सिमिलॅरिटी फळा दिसतोय पूर्ण ऑफ, खाली लिहितो राईट अँगल ट्रायंगल, ट्रायंगलचं चिन्ह करतो थोडक्यात. मग आता दोन ट्रायंगल सिमिलर असतात आपल्याला तर हे प्रूव्ह करायचंय. सेगमेंट म्हणजे याच्या साईड तुम्हाला प्रपोर्शन मध्ये लिहावं लागतील. मग साईड प्रपोर्शन मध्ये लिहिताना काय काय येणार आहे पहा. याची साईड एडी घेतली की याची बीडी येणार आहे. एडी अपॉन बीडी इज इक्वल टू एबी, याची एबी घेतली की याची बीसी येणार आहे. एबी अपॉन बीसी आणि राहिलेली बीडी आणि डीसी. पण बीडी बघा, ही बीडी आणि याची डीसी, बीडी अपॉन डीसी, याला काय म्हणतो आपण, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. हे झालेलं आहे आपलं करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. बॅक घेऊन जा. करस्पॉन्डिंग साइड आहे सिमिलर ट्रायंगलच्या, दोन ट्रायंगल सिमिलर आले. आपल्याला हे प्रूव्ह करायचंय. काय प्रूव्ह करायचंय? बीडी स्क्वेअर इज इक्वल टू एडी इंटू डीसी. तुम्हाला कोणते दोन रेशिओ विचारात घ्यावे लागतील? हे दोनच. हा रेशिओ काही महत्वाचा नाहीये. देअरफॉर ते स्टेटमेंट रिपीट होईल पहा, एडी अपॉन बीडी इज इक्वल टू बीडी अपॉन डीसी. सेम स्टेटमेंट आहे, फक्त तिन्ही रेशिओ इक्वल आहेत. आपल्याला दोनचीच आवश्यकता आहे. काय आपलं प्रूफ काय एवढंच आहे पहा. म्हणजे काय प्रूफ करायचं एवढंच, बीडी इंटू बीडी, बीडी स्क्वेअर आणि एडी इंटू डीसी. अशा प्रकारे हे सोपं प्रूफ आहे. त्यासाठी सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल त्याचा यूज करायचा आणि प्रूव्ह करायचं. आता लिहून घ्या आणि शंका असेल तर विचारा. रेकॉर्डिंग असतं बघा. पायथागोरस थेरम, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट थेरम.
In a right angle triangle, the square of the hypotenuse is equal to the sum of कशाची sum? The squares. कशाचे squares? Remaining two sides. पहिल्यांदा first draw the right angle triangle from the given statement. पहिल्यांदा एक right angle triangle आपण काढून घेऊया. So first draw a right angle triangle. Suppose this is triangle ABC or triangle PQR. जरा मी सारखंच ABC होते, आपण जरा नाव चेंज करूया, PQR करतो. ट्रायंगल PQR विथ Q इज 90 डिग्री. मग याच्यामध्ये आपल्याला गिव्हन मध्ये एवढाच पार्ट येणार आहे. इन राईट अँगल ट्रायंगल हा कॉमा नंतरचा पार्ट, देन नंतरचा पार्ट आहे पहा. मग त्यामुळे गिव्हन मध्ये काय येणार आहे मुलांनो? गिव्हन ट्रायंगल इन ट्रायंगल ABC किंवा ट्रायंगल ABC इज राईट अँगल ट्रायंगल म्हणला तरी चालेल. इन ट्रायंगल PQR घेतलाय, ABC ना. इन ट्रायंगल PQR अँगल PQR इज इक्वल टू 90 डिग्री. दिस इज गिव्हन पार्ट. एवढाच गिव्हन पार्ट आहे बरं का याच्यात. आता तिथं कॉमा दिल्यानंतर तो पार्ट प्रूव्ह करायचा आहे. द स्क्वेअर ऑफ द हायपोटेन्यूस. देअरफॉर टू प्रूव्ह पार्ट मध्ये काय येणार आहे पहा. स्क्वेअर ऑफ द हायपोटेन्यूस. PR इज द हायपोटेन्यूस. 90 च्या समोरची बाजू आपण हायपोटेन्यूस म्हणतो. मग PR स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग टू साइडचे स्क्वेअर म्हणजे PQ आणि QR यांची सम येणार. PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. हे प्रूव्ह करायचे. आणि आता नुसताच राईट अँगल ट्रायंगल आहे, आपल्याला आता सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल माहित झालेली आहे, म्हणून इथं कन्स्ट्रक्शन करून घ्यायचंय पहा. हायपोटेनियस वर असा परपेंडिक्युलर काढायचा आहे. हे कन्स्ट्रक्शन शक्यतो डॉटेड लाईनने दाखवा. नंतर आपण ऍड केलेला पार्ट येतो फिगर मध्ये, तो गिव्हन पार्ट नाहीये. सपोज QS इज परपेंडिक्युलर टू हायपोटेनियस PR. मग कन्स्ट्रक्शन लिहावं लागेल आपल्याला. काय कन्स्ट्रक्ट केलं? नुसतं कन्स्ट्रक्ट करून चालत नाही, ते कन्स्ट्रक्शन लिहायचं पहा. काय केलं आपण? ड्रॉ सेग QS परपेंडिक्युलर टू हायपोटेनियस. कोणता हायपोटेनियस आहे पहा? PR. आणि मग आता याचं प्रूफ द्यायचंय. प्रूफ देताना आता आपल्याला राईट अँगल ट्रायंगलची सिमिलॅरिटी माहित झाली. तीन ट्रायंगल, सगळेच ट्रायंगल एकमेकांशी सिमिलर असतात पहा. आता हे तिन्ही ट्रायंगल एकमेकांशी सिमिलर आहेत. पण का सिमिलर आहेत? तर हा राईट अँगल ट्रायंगल आहे. कोणता? इन ट्रायंगल PQR. कोणता? 90चा आहे PQR. अँगल PQR इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफोर आणि दुसरं काय आहे? सेगमेंट QS परपेंडिक्युलर टू हायपोटेनियस PR. सेगमेंट QS परपेंडिक्युलर टू हायपोटेनियस PR. हे आपल्याला सगळं गिव्हन मध्ये येणार मुलांनी. त्याला रिझन द्या. गिव्हन पार्ट ते गिव्हन आहे. मग आता असं जर असेल ते सगळे ट्रायंगल एकमेकांशी सिमिलर असतात. सगळे ट्रायंगल म्हणजे कोणकोणते ट्रायंगल येतात? तयार झालेले दोन्ही ओरिजिनल ट्रायंगलशी सिमिलर असतात. म्हणजे PCQ सिमिलर टू PQR सिमिलर टू QSR. सगळे एकमेकांशी सिमिलर होणार आहे, कारण त्यालाच आपण सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल म्हणतो. म्हणजे ओरिजिनल जो ट्रायंगल होता ना, ट्रायंगल PQR सिमिलर टू ट्रायंगल हा तयार झालेला एक PQR लिहिलंय ना. PQR मग PSQ लिहावं लागेल, कारण Q90 2 नंबरला लिहिलंय, मग PSQ लिहावं लागेल. ट्रायंगल PSQ आणि सिमिलर टू ट्रायंगल तिसराही सिमिलर होणार त्यांच्या बरोबर. किंवा तिन्ही गरज नाही ते लिहायची बस, कारण पहिल्यांदा दोनच लिहिल्या. आणि याला म्हणायचं रिझन द्यायचं. सिमिलॅरिटी ऑफ. हे कोणत्या वर्गातले तुम्ही? तास चालू आहे कसं काय? सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. आता दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर साइड प्रपोर्शन मध्ये येणार आहे.
साईड प्रपोर्शन मध्ये येतील. मग त्या साईड प्रपोर्शन मध्ये कशा होणार आहे? पी क्यू अपॉन पी एस इज इक्वल टू क्यू आर अपॉन क्यू एस इज इक्वल टू पी आर अपॉन पी क्यू. आता आपल्याला प्रूव्ह करताना काय लागतंय? पी आर स्क्वेअर लागतोय इज इक्वल टू पी क्यू इंटू हे बोलू नका तास चालू आहे. एक मिनिट मुलांना. बघा मुलांनो परत. आता या ठिकाणी आपल्याला पी क्यू स्क्वेअर लागतोय ऍडिशन मध्ये. मग कोणते रेशिओ घ्यावे लागतील? फर्स्ट अँड थर्ड. आता ज्यांच्या लक्षात येईल त्यांनी हे दोन रेशिओ लिहिले तरी चालतील. म्हणजे हा तिसरा रेशिओ गरजेचा नव्हता. आपल्याला काय लागत होता? फक्त पी आर अपॉन पी क्यू. पी आर अपॉन पी क्यू. ज्यांच्या लक्षात येणार नाही त्यांनी परत हे स्टेटमेंट नवीन दिलं तरी चालेल. काय रिझन द्यायचं त्याला? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. क्रॉस मल्टिप्लिकेशन केली की काय मिळेल या ठिकाणी? पी क्यू इंटू पी क्यू, पी क्यू स्क्वेअर आणि पी एस इंटू पी आर असं प्रॉडक्ट करून घ्या. नंबर 1 द्या याला. तसंच आता हा राहिलेला ट्रायंगल आणि ओरिजिनल ट्रायंगल पण सिमिलर होणार. सिमिलरली ट्रायंगल, ओरिजिनल ट्रायंगल आहे पी क्यू आर आणि राहिलेला ट्रायंगल कोणता आहे मुलांनो? पी क्यू आर लिहितोय म्हणून त्याचं नाव क्यू एस आर. आर कॉमन आहे आणि एस 90 डिग्री, मग असं नाव द्यावं लागेल ट्रायंगल क्यू एस आर. हेच रिझन येणार सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. मग आता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कोणकोणत्या साईड प्रपोर्शन मध्ये मिळतील? पी क्यू अपॉन क्यू एस इज इक्वल टू क्यू आर अपॉन एस आर. बघा क्यू आर अपॉन एस आर आणि पी आर अपॉन क्यू आर. यातले कोणते दोन रेशिओ लागतील? बघा क्यू आर स्क्वेअर तयार झाला पाहिजे. म्हणजे सेकंड आणि थर्ड रेशिओ लागतो. फर्स्ट रेशिओ लागत नाहीये. तो नाही लिहिला तरी चालेल. नाहीतर लिहिला तर परत नवीन स्टेटमेंट लिहायचं आणि हे दोन रेशिओ लिहायचे. मी आता फळ्यावर पुसता येतात म्हणून एवढे दोनच दाखवतो पा. यालाही काय रिझन येणार पा मुलांनो? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. म्हणजे क्यू आर इंटू क्यू आर स्क्वेअर आणि या दोघांचा प्रॉडक्ट होणार एस आर इंटू पी आर. एस आर इंटू पी आर. त्याला स्टेटमेंट नंबर 2 द्या. आता तुम्हाला प्रूव्ह काय करायचंय बघा, तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला प्रूव्ह करताना हे दोन ऍड करायचे, पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. हे दोन जर ऍड केले तर काय होणार आहे? फर्स्ट आणि सेकंड ऍड करूया. फर्स्ट आणि सेकंड म्हणजे पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू पी एस इंटू पी आर. राईट साइड पहा पी एस इंटू पी आर प्लस याची राईट साइड पहा एस आर इंटू पी आर. फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2. हे रिझन द्या फ्रॉम 1 and 2. आता इथं ऍडिशन आहे. ऍडिशन मध्ये पी आर कॉमन आहे, तो एकदाच लिहा. मग तो एकदा कॉमन लिहिला की काय मिळेल पहा? पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू पी आर कॉमन येईल आणि ब्रॅकेट मध्ये पी एस प्लस एस आर राहतील पहा. आणि पी आर हा कॉमन एकदाच लिहा.
मग आता शेवट काय होईल, पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू पी एस प्लस एस आर काय येतं पहा, पी एस प्लस एस आर वी गेट पी आर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर. कारण का, तर पी एस आर हे कोलिनियर पॉइंट आहे, पी डॅश एस डॅश आर. अशा प्रकारे आपल्याला हे प्रूव्ह करायचं होतं. बघा टू प्रूव्हचं स्टेटमेंट हे लास्ट मिळालं का, पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर, पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर. तर अशा प्रकारे हा महत्वाचा थेरम आहे. तुम्ही प्रॅक्टिस करताना पी क्यू आरच्या ऐवजी ABCD नाव द्या आणि प्रॅक्टिस करा. आता आहे तसं लिहून घ्या. आता सगळ्यांनी लिहून घेण्याऐवजी मला वाटतं स्क्रीनशॉट काढून घ्या. आता तास संपत आलाय आपला.